माझ्या देवाने भैरवनाथाने संकट दुरवले माझ्या देवाने भैरवनाथाने संकट दुरवले चैत पौर्णिमेची पाहिरात विजानाच ते पाढगात हलगी बासरीच्या तालावर हलगी बासरीच्या तालावर सासर काठी नसती माझ्या देवाच्या समोर सासर काठी नसती माझ्या देवाच्या समोर सरकारी घराण्यात गेलो जणू काय होता देवतारे बाबाचा काकांच्या रूपाने मांगूर गावात होऊन गेला देवदूत मांगूर गावात होऊन गेला देवदूत पोटी झाली ती बाळे गोणे शिवाजयची भाऊ गोणे एकमेकाला शोभले राम लेखेने गोरगरीब जयंतीचा तुटला मदतीचा हात गोरगरीब जनतेच्या तुटला मदतीचा हात भैरवनाथ हसून बाजून गावात गोरगरिबाची शिकू लागली पोरे त्यांचा आशीर्वाद त्यांच्या शिरावर असं बाबाच्या काकांचं नाव आले रंगमंचावर हृदयाचे असं बाबाच्या काकांचं नाव आले रंगमंचावर हृदयाचे गुढीपाडव्याचा सण लई भारी भैरवनाथ बसून पालखीमध्ये भाऊ जात्याचा आनंदानं आंघोळीसे माझ्या देवानं भैरवनाथाने संकट दुरवले माझ्या देवानं भैरवनाथाने संकट दुरवले देवा भैरवनाथाचा काळभैरीचा गुलाला लावून कपाळाला काप मारे लिंबाड्या तुझ्या गजा धोकाला सुंदरान मांडले सुंदरान मांडले सुंदरान मांडले सुंदरान गादीवरल्या देवाला जोगुसरीच्या पतीला पतीला माझ्या भैरवनाथाला देवा पाया पडून जातो माझ्या मार्गाला अरे पूर्वी कालाला देव बोलणारा झाला देव बोलणारा झाला
केला बैलजोडी घेतली होती संगतीला त्यावेळेला एवढ्याच वेळा बाराचा वर्षी लागला होता मात्र आता कसायला उलगोजे कुलम्याने बैलजोडी संगतीला घेतली वाट लागला चालायला गद्या पद्याला पंचांच्या नियमाप्रमाणे त्यावेळेला वरल्या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला बाराचा वैर सिरेला बाराचा वैर सिरेला काटे कुठे लागला तोडायला सिरीला गेला नागेराईला सिरीला गेला खेसाईला सिरीला गेला खेसाईला रे सिरी कस त्या जाग्याला सिरी कस त्या जाग्याला दिवस लागलं सराईला काही थोड्या दिवसान काही थोड्या रोजान हुलगुची कोयम्याने विचार मारायचा केला काटा कुठे लागला तोडायला सिरी लागला होता नांगराव त्यावेळेला एवढ्याच वेळा शिरी लागला होता कसायला सिरी लागला होता मात्र आता नांगरायला सिरी लागला होता नांगरायला नांगरून सिरी लागला होता खसायला सिरी खसतेल्या जागेला त्या हुलगुची कोयम्याला दिवसाला दिवस लागले सोडाव त्यावेळेला एवढ्याच वेळा दिवसा मागे देऊ लागले जायला उलगुजी कोणत्या विचार मनाचा मात्र करायला दिवसाला दिवस लागले सराईला आणि गद्या बाबाचा पद्याला बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला त्याला विचार मनाचा हातेला वला शिराला आसी कोण भाव रे आसी कोण भाव रे ऐ कोण भावाला सिरीवर कोण भावाला सिरीवर सिधी बघा पिकवून नाही पोट भरलं चालते वाद काल करीत गेला निघून ब्राह्मणाच्या वाड्याला उलगुची कोयम्याने विचार मनाचा केला अशी कोरडभाव शेती पिकून परवड लागणार त्या टायमाला आपले पोट भरणार नाही विचार केला मनाचा निघून गेला घर मात्र भाड्याला काय लागला होता मात्र करायला अरे निघून गेला आपल्या राहत्या घर वाड्याला वाट लागला चालायला कोरडभाव शेती पिकवणार नाही म्हणून वाट चाल करीत करीत त्यावेळेला म्हणून करता निघून गेला ब्राह्मणाच्या वाड्याला बाबा काका लागला होता काय मात्र आता बोलायला निघून गेला फरशी महाराजांच्या घर वाड्याला आणि गट्या बाबाचा पद्याला बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला मायाच्या वाड्यामध्ये जाऊन ब्राह्मण काकाला या ब्राह्मण काकाला सिरीला हिरवार काढायची ब्राह्मण माझ्या काका वाट लागला चालायला वाटचाल करीत करीत निघून येत होता त्या ब्राह्मण काकाच्या वाड्याला त्यावेळेला एवढ्याच वेळेला ब्राह्मण काका लागला होता बोलायला बाबा मला वेळ मूर्त पाहिजे मात्र आता आधी आला त्याच्या बापानं आपण जे काय म्हणतो ते पब्लिकाला कळायला पाहिजे होय. ब्राह्मण काकाच्या वाड्यात गेला जाऊन त्या ब्राह्मण काकाला बोलू लागला महाराज
पाराचावर कोण भावना कसा होणार पाणी पाहिजे शेरीला हे मूर्त पाहिजे बघायला भीड काढणार आहे शेरीमध्ये त्यावेळेला एवढ्याच वेळेला ब्राह्मण का काढायला हे मूर्त कसा लावला होता पंचांग मात्राचा काढायला अरे पंचांगेला गेला बघायला वेळ मुहूर्त लागला काढायला पंचांग काढले आणि ब्राह्मण काका ह्या हुलगूची कोंड्याला लागला होता कसा होत सांगायच्या वेळेला एवढ्याच वेळेला सोमवारच्या दिवसाला लागला होता दुसऱ्या पाऱ्याला लागला होता मात्र बोलायला सोमवारी दिवसाला दुसऱ्या पाऱ्याला काही करायचं मात्र त्या टाइमाला लागला होता मात्र बोलायला सवयच्या पाऱ्याला सवयच्या या पाऱ्याला आंबलीची या घागरे पाच भिजावून घेऊन हळद कुंकया घेऊन वाट चालया करीत वाट चालया करीत वाट चालया करीत निघून जायचं ते निघून जायचं घरातल्या गर्दीला घरातल्या या गर्दीला घरातल्या गर्दीला घरातल्या या गर्दीला चिंदी पोळ्या सारा धुवून सर सर्वान काढून करायचं निवड तयार निवड तयार करायचं निवड तयार ब्राह्मण काकाचं बोल ऐकून घेते माझा हुलगूची कोंडी त्यावेळेला एवढ्याच वेळेला ब्राह्मण का करायला होता बोलायला निघून जायचं माझे बाताचा निवास असणारा घेऊन जा मात्र या जाग्याला निघून जायचं घराला घ्यायला घरातल्या गर्दीला जाऊन सांगायचं अरे कोळी सर्वाची होळी कोळी सर्वाची चिंच सोळा भयाचा अंमलीने घावर भरायची त्यावेळेला एवढ्याच वेळेला लागला होता पाण्याचा वेळ सुपाऱ्या घेऊन मात्र आता त्या जाग्याला पाण्याचं भिजावलं सुपारी हळद कुंकू घ्यायचं नारळ घ्यायचा दही भाताचा निवड घ्यायचा गद्या पत्याला वर सुरुवात कशी असायला बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला विचार मनाचा केला विचार मनाचा आवडाच्या पायाला समोरच्या पुढाला सोमवारी आल्या दिवसाला सोमवारी आल्या दिवसाला माझ्या प्रेमाने येऊन यारी करून तयारी करून टिकाव खोर घेऊन माझा उडगोजी जवळ मी वाट चाल करी एवढ्या चोर उडगोजी कोणत्याच्या राणीनं घरातल्या गर्दीनं सगळी तयारी केली त्यावेळेला एवढ्याच वेळेला सोमवारच्या दिवसाला दुसऱ्या पाऱ्याला लागली होती सवयच्या पाऱ्याला काय मात्र आता करायला सर्व सारी तयारी केली माझ्या जातीच्या शेतकऱ्यानं हुलगूची कोंब्यानं घोराने टिकाव लावलं खांद्याला वाट्या लागला होता चालाय त्यावेळेला एवढ्याच वेळेला कोणा सर्व साहित्य मात्र आता घ्यायला वाटू लागला होता चालायला निघून गेला होता कुठे मात्र या जाग्याला अरे वाटे चाले तर वाटे चाल करीत वाटे चाल करीत वाटे चाल करीत लावले
करायचं म्हणून असणारा माझा फडगूची कुळमी त्यावेळेला असणारा लोजी कोमी लागला होता काय मात्र आता करायला पडक्याला मोरल्या बाजूला सुरुवात कशी बाबा आता असायला बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला आता केला विचार मनाचा परतावे रे श्रीला कुलभोजी माझ्या कुळव्याने सरपाची पकवानाच बघा पुरतून दही भाताचा निवड त्यांनी बघा पाच बघा कुठे मारेला होत त्याने बघा केला माझा उडगोजी बघा पुढे पुढचा पुढा गा माघार फिरला एवढ्यात माझा फडगूची कोळंबी 5 भिजावून मांडलं आंबली दही भाताचा निवड धावणं हळद कुकू लावलं 5 कुदळी मारले आणि भरत केला त्यावेळेला एवढ्याच वेळेला मूर्त मात्र करायला पुढचा पुढा माघारी मिळवायला वाट लागला होता मात्र चालायला 5 कुदळी मारून भरत केला इथं गद्य पद्य पंचांच्या नियमा प्रमाण भरल्या बाजूला सुरुवात कशी असायला कशी बाबा मात्र आता असायला गोजी कुळमी माझा कुळमी वाट चाले करीत करीत वाट चाले करीत करीत आला घर आला आणि बिरदारे सर्व कामाती ज्ञान बघून एवढ्याच वेळेत माझ्या फडगूच्या कोंडाला मागचं पुढचा पुढा मागायला फिरवला वाट लागला चालायला वाट चालले करीत करीत निघून आला होता आपल्या घर मात्र आता वाड्याला ज्वाला निघून आला होता घर मात्र वाड्याला कनकामध्ये लागला होता मात्र गोळा आता करायला 5 कोटी मारून वरती गेलता 12चा वर्ष गेला आता घरी पाहिजे बघायला फडगूचे कोंडाने गावा शिवामध्ये राहून विचार मनाचा केला गद्याने पद्याला बोलल्या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला कोणीकडे आहे आम्हाला माहित नव्हतं भैरवाळे दारात आहे आमच्या बी गावाला गोलावाचा मालक आहे बरोबर आहे एवढं सोपं नाही इथं पाण्यात जावायला हा ह्या मांगूर मधलं वाद्य संगीचा ढोल देवत काय लोक आम्हाला काय म्हणली काय बरं तेव्हा तर खुशी करता आमचा नवीन सर मामा खेळत होता नवीन होता आमची सुरुवात होती नुसती 52 मिनिटं म्हणजे कोचीकारण गेले होय त्यानंतर सांगली जिल्ह्यात विट्याला ढोल ठेवला विट्यातनं आणला विट्यातनं मी ढोल आणला हा त्यावेळी हे का आधी ठेवला हा त्याच्यानंतर मालेवाडी 3 डोर आणलं ते आमच्या गावाच्या लगत पण आमचं एक तत्व असा भैरव आता दारा संपतो आम्ही सुद्धा गुलाबाचा मानकरी आहे हा चुकला की सोडत नाही आणि चुकलो की त्याच्या 20 वेळा सगळ्या जगाच्या लगत पाया पडे स्वामी काही काही पुढचे करायचे जातात आम्हाला चालत नाही सगळ्या संघाशी विचारायचं आम्ही चुकत तर नाही आणि चुकलो की त्याला सोडत नाही आम्ही काय आमचा मोठेपणा सांगत नाही हा जे तो हारला आहे कोणाला कोण कमी नसतो म्हणून हा आता इथं मांगूरच्या मैदानात ढोल ठेवलाय होय त्या
पाहुण्याला दुपारी एकदा सांगितलं तुमच्या नंबराच्या अपेक्षेनं हा आणि तुम्ही बक्षीस दिसेल अपेक्षेनं आम्ही येतो आम्हाला भैरवानं भरपूर दिलेला आहे होय की आमच्या डिंबाडे एक सांगा थोडी करण्यावर त्याशी कसं वाटणार कसं त्यांच्या महाराष्ट्रात डिंबाडे आमच्या खंडाला कोण डिंबाडे आहेत का नाही बरोबर आहे पण तसं पाहुणे आम्ही काय चालती संधी केलेला नाही हा होय अरे दिंड्या तुझ्या हातामध्ये अरे दिंड्या तुझ्या हातामध्ये ढोल वाजतोया कसा तुझा ढोल वाजतोया माझा संग बोलतोया ढोल वाजतोया माझा संग वाजतोया माझा संग ढोल मांगूरच्या भैरवाने केली जादू काय म्हणते मांगूरच्या अरे या मांगूरच्या भैरवाने केली जादू कुठेला पिन ढोल तुझ्या हातात लागला वाजू मांगूर मध्ये ढोल नेल्या बसलं हा नंबर कमी एक पण वाद्य संगीता कधी त्या सगळ्यांची घर भरली होय अरे या मांगूरच्या भैरवाने केली जादू कुठला पिन ढोल तुझ्या हातात लागला वाजू अरे तुझ्या ढोलाच्या नादावरी पब्लिक खुला होतो या बाबा रे तुझा ढोल वाजतोया माझा संग ढोलतोया ढोल वाजतोया माझा संग ढोल वाजतोया माझा संग ढोलतोया सुशांतराव आपल्या गावाला घरघडीची डिंबाडी आहे होय म्हणून आपण मोठीपणा बोलायला नाही बरोबर आहे माणुसकीचा कधी गर्व करायचा हाय कुठल्या बी संघाला पाहून विचारायचं हा कधी नामाला तिने बोललाय नामानं आमच्या कधी निम घालाय नाही म्हणलाय एका एका दिवसभर आता संघ माझ्या भागाने खेळूया होय पण आम्हाला त्याचा गर्व नाही आम्हाला भैरवनाथ आहे पांडित आम्हाला नाथानं आमच्या भैरवनाथानं कला दिल्या बरोबर आहे होय म्हणून काय म्हणले काय म्हणलंय अरे पडता रे नामा तुझी ढोलावर थाप पब्लिक लागेल तुला आप अरे पडता रे नामा तुझी ढोलावर थाप पब्लिक लागेल तुला आप अरे भैरवनाथाची महिमा गात राय तुझा ढोल वाजतोया माझा संग ढोलतोया ढोल वाजतोया माझा संग कोल्हापूर जिल्ह्यात खोची माझं गाव एकटाच भाचा सगळं हाईत मावळ आता मला शाहिरीच्या सगळ्यात मोठा दिसतोय हा भैरव